वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आढळा परिसरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याच्या मार्गावर अकोले तालुक्यात समशेरपूर मुथाळणे गर्दनी ते अकोले असा मार्ग गेल्या काही वर्षांपूर्वी नव्यानं अस्तित्वात आला। हा रस्ता व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची आढळा परिसरातील गावाची एक मुख्य मागणी होती आणि या रस्त्यामुळे अकोल्याला जाण्यासाठी समशेरपूर आणि परिसराचे अंतर निम्म्यानं कमी होणार होते। यासाठी अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य, मुथाळणे गावचे माजी सरपंच तसेच तालुका दूध संघाचे सदस्य भीमाजी सदगीर यांनी रस्ता व्हावा यासाठी सतत पाठपुरावा केला आणि या रस्त्याची मागणी लक्षात घेऊन अकोले तालुक्याचे माजी आमदार, माजी मंत्री कैलासवासी मधुकरराव पिचड यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सदर रस्त्याचे काम मार्गी लावले आणि हा रस्ता अस्तित्वात आला। परंतु हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा आणि तीव्र वळणाचा असून या सगळ्या बाबी लक्षात घेऊन माजी आमदार वैभव पिचड तसेच विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी पाठपुरावा करून सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर रस्त्याचे काम झाले तर त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड पट्ट्या, गटारी तसेच तीव्र उतार आणि तीव्र वळणे काढून रस्ता चांगल्या प्रकारचा तयार होणार आहे अशी तरतूदच सदरच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ता कामांमध्ये असते। गेल्या वर्षी सदर रस्त्याचे काम निम्मे झाले असून यावेळी सुद्धा वन विभागाच्या आडमुठ्या धोरणाने रस्त्याच्या कामाला दिरंगाई झाली। सदर रस्त्याचे निम्मे काम बाकी आहे। या निम्म्या अंतराच्या रस्त्यावर एकदम तीव्र उतार आणि तीव्र वळणे आहे। आढळा परिसरातील दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाच्या या रस्त्याला अशा प्रकारे तीव्र उतार आणि तीव्र वळणे असल्याने सदरच्या रस्त्याने मोठी वाहने जाणे अशक्य आहे। यामुळे असून अडचण नसून फायदा असली परिस्थिती निर्माण झाली आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून असलेल्या या रस्त्याची तीव्र वळणे, तीव्र उतार काढण्यासाठी ठेकेदाराची तयारी असून वन खात्याच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे आढळा विभागातील या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी उशीर होतो आहे। त्यामुळे या भागातील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला असून अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन सदर रस्ता चांगल्या प्रतीचा व्हावा याकडे लक्ष देऊन रस्त्यावर असलेली तीव्र वळणे आणि उतार काढून रस्ता 4 चाकी शेतमालवाहू वाहने तसेच एसटी बसच्या दळणवळणासाठी योग्य करावा अशी मागणी परिसरातील जनतेच्या वतीने मुथाळणे गावचे उपसरपंच, समशेरपूर आदिवासी सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन, अकोले तालुका भाजपा सरचिटणीस तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्याचे संचालक चक्रधर भीमाजी सदगीर यांनी केला आहे। मुथाळणे गर्दनी समशेरपूर हा रोड मुख्यमंत्री सडक योजनेमधून मंजूर आहे आणि याचं 5 किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणी या रोडची मागणी आढळा विभागातल्या सर्व ग्रामस्थ, मुथाळणे ग्रामस्थ, कैलासवासी माजी पंचायत समिती सदस्य, माजी दूध संघ संचालक, मुथाळणे गावचे माजी सरपंच, माझे वडील कैलासवासी भीमाजी कृष्ण सदगीर आणि आढळा विभागाची आणि मुथाळणे ग्रामस्थांची का ह्या रोडची सतत मागणी होती त्यांच्या कालावधीमध्ये का मुथाळणे गर्दनी समशेरपूर रोड झाला पाहिजे। मुळात हा रोड कैलासवासी या तालुक्याचे भाग्यवंत आदरणीय राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री कैलासवासी मधुकरराव पिचड साहेब यांनी ती मागणी पूर्ण केली आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कालावधीमध्ये राज्याच्या बजेटमधून हा रोड पूर्ण केला। त्यानंतर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि माझे आमदार वैभवराव पिचड साहेब यांनी 2018ला हा रोड मंजूर केला। ह्या ठिकाणी हा रोड या ठिकाणी आढळा विभागाला पूर्ण वरदान आहे। या अकोल्याला जाण्यासाठी 35 किलोमीटर अंतर राहतं। त्याचबरोबर हा मुथाळणे गर्दनी जर रोड पूर्ण झाला तर हा 15 किलोमीटरमध्ये आढळा विभागातले ग्रामस्थ या ठिकाणी अकोल्याला पोहोचणार आहे। याकडे मुख्य मागणी म्हणजे असं का या रोडचं 5 किलोमीटर मुख्यमंत्री सडकचं काम पूर्ण झालेलं आहे, पण मुख्य मागणी हा जो गर्दनीपासून वरती 2 किलोमीटर या ठिकाणी आमच्या आढळा विभागाची मुथाळणे ग्रामस्थांची समशेरपूर परिसरातली शाळेच्या वितरणासाठी एसटी गेली पाहिजे, शेतकऱ्यांचे माल गेले पाहिजे। ह्या ठिकाणी या रोडची उतार कमी करून, टर्न मोठाले करून या ठिकाणी शासनाला एक विनंती माझी आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले या मतदारसंघाचे खासदार असतील, आपल्या तालुक्याचे आमदार असतील, आमदार साहेब असतील, त्याचबरोबर
ह्या डिपार्टमेंटचे इंजिनियर असतील, त्याचबरोबर ह्या रस्त्यालगत वन विभागाचे अधिकारी असतील, यांना एक विनंती मी आपल्या आढावा विभागाच्या वतीनं, मुथाळणे ग्रामस्थांच्या वतीनं, का हा रोड रुंदीकरण झाला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांचा माल किंवा आमच्या व्यापाऱ्यांची भरेल गाडी, त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांची आढळवाची या ठिकाणी एसटी गेली पाहिजे. या तातडीनं या ठिकाणी आम्हाला सर्वांनी या ठिकाणी मदत करावं. तातडीने याचं रुंदीकरण होऊन, तिथं उतार होऊन, तातडीने हा 2 ते 3 किलोमीटर घाटाचा जो काम राहिले त्याला धक्के होऊन पूर्ण व्हावं अशी विनंती. यासाठी जे अडचणीवर राहिली फॉरेस्टांची, त्यांनी लक्ष घालून काम लवकर होईल यासाठी सहकार्य करावं. याबरोबर या ठिकाणी अधिकाऱ्यांशी आम्ही वेळोवेळी संपर्क साधला. मुख्यमंत्री सडक योजनेशी अधिकाऱ्याशी कॉन्ट्रॅक्टचे संपर्क साधला. ते काम करण्यास तयार आहे. पण या ठिकाणी वन विभाग त्यांना या ठिकाणी वन विभागाची अडचण आहे, ती सोडवण्यासाठी सर्व या आढळ गावातील किंवा मुथाळणे ग्रामस्थांतील किंवा अकोले गर्दनी ह्या परिसरातली सर्वांच्या वतीनं मी पालकमंत्री महोदय, आमदार साहेब, खासदार साहेब, त्याचबरोबर वन अधिकारी, या ठिकाणी ह्या रोडचे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर्स, यांनी आम्हाला आमच्या आढावा विभागातील या ठिकाणी आमच्या सर्व मुथाळणे ग्रामस्थांचा, त्याचबरोबर समसपूर परिसराचा या ठिकाणी दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत 30-35 किलोमीटर जे अकोल्याला जावं लागतं ते आम्हाला 15-20 किलोमीटर जावं लागतं. त्यामुळे सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि तातडीने ह्या घाटाचं जे गर्दनीपासून इकडे मुथाळे 2 किलोमीटर काम राहिले, तातडीने सर्वांना सहकार्य करून तातडीने पूर्ण व्हावं.